इंधनवाढ तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्यानंतर आज ठाकरे गटाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सरकार विरोधात आंदोलन केले। जनता त्रस्त, मोदी परदेशी, वारीत व्यस्त, रद्द करा, इंधनवाढ रद्द करा, ट्रम्प बोले, मोदी डोले अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या। तसेच वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली। काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले होते। मोदी यांच्या घोषणेनंतर इंधनाच्या दरामध्येही वाढ झाली। या प्रकारानंतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्येही वाढ होत आहे। आज इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात ठाकरे गटाने आंदोलन केले। या आंदोलनास ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या महागाई वाढत आहे, सर्वसामान्यांना खायचं काय राहायचं असा प्रश्न आता निर्माण होताना पाहायला मिळतोय। कसं बघताय महागाईकडे? परवा 3 रुपयांनी पेट्रोल वाढलेलं, राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपवर पेट्रोलचा साठा नाहीसा झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्गाचं नुकसान होताना पाहायला मिळतंय। मला वाटतं या परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्ही त्यावेळेचा करोनाचा काळ आठवा आणि तेव्हा सुद्धा संपूर्ण जगामध्ये हे संकट कोसळलेलं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे असताना मला वाटतं त्या ठिकाणी आज एवढी मोठी संकट असताना सुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीने लोकांना दिलासा देण्याचं काम केलं असेल आणि आज परिस्थिती तीच परिस्थिती आहे। परंतु आज तुम्ही बघितलं असेल या युद्धाच्या नावाखाली किती लोकांना तुम्ही त्या ठिकाणी ते झळ सोसणार आहे। सरकार म्हणून तुमची काय भूमिका आहे की नाही? आज हे संबंध पेट्रोल डिझेल असेल, सीएनजी असेल, इलेक्ट्रिकचे बिल असतील, या सर्वसामान्यांना जे काही आहे खाद्यतेल असेल, या सर्वांचे दरवाढ त्या ठिकाणी दररोज 8 दिवसांनी दरवाढ त्या ठिकाणी होते आणि असं असताना आज सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीने त्याचं घर चालवणार आहे? आज तुम्ही बघितलं असेल नोकऱ्या नाहीत तरुण मुलांना। त्या ठिकाणी नीटची परीक्षा या ठिकाणी झाली आणि त्या नीटच्या परीक्षेचा पेपर कुठला त्याचं मूळ स्तोत्र जे आहे ते मला वाटतं या महाराष्ट्रामधले आहे, लाज वाटायला पाहिजे। आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने लोकांना फक्त ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी देण्याचं काम करतायत। या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्या ठिकाणी विदेश दौरा चालू आहे। अरे तो विदेश दौरा तुम्हाला त्या ठिकाणी याच्या माध्यमातून सुद्धा करता आला असता, व्हिडिओ माध्यमातून। आणि असं असताना सुद्धा आज जी परिस्थिती या देशावरती निर्माण झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी अत्याचारातून सुटलेली नाहीत। आज महिलांवरती अत्याचार होते। कालच कल्याणमध्ये त्या ठिकाणी झालंय। फास्ट ट्रॅक करणार 3 वर्ष एखादी केस चालते त्या ठिकाणी। तुम्ही करता काय? सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे। तेव्हा गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत त्यांना पोचण्याचं काम जनतेच्या पैशातून त्या ठिकाणी चालू आहे। आणि असं असताना आज तुम्ही सरकार म्हणून तुमची जी भूमिका आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांना दिलासा देण्याची नाहीये आणि म्हणून मला वाटतं आज जनता त्या ठिकाणी आम्ही आज निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहोत। मला वाटतं हा जो राक्षस निर्माण केलेला आहे जर सरकारने मनात आणला असेल तर मला वाटतं सर्वसामान्य आज आपण या रेल्वे स्टेशनच्या इकडे उभे आहोत। या ठिकाणी रेल्वेच्या तिकिटाचा दर जर कमी केला लोक कशाला गाड्या घेऊन जातील? मेट्रो आहे, मेट्रोचा दर त्या ठिकाणी कमी करा। त्यानंतर तुम्ही बघितलं बस जी आहे एसटी, सर्वसामान्य त्या ठिकाणी प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असतात त्याचे दर तुम्ही कमी करा। आज तुम्ही जो भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचार कमी करा। त्या ठिकाणी जे काय आज तुम्ही बघितलं असेल कालच ठाणे महापालिकामध्ये 5 मिनिटांमध्ये 232 प्रकरणं त्या ठिकाणी मंजूर केली गेली विदाऊट चर्चा न करता। जर अशा पद्धतीने जर काम करत असेल आणि त्याच्यावरती कोणाचाही त्या ठिकाणी निर्बंध नसेल, त्या ठिकाणी बीजेपीच्या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी निषेध केला होता। आणि अशा परिस्थितीमध्ये आज मुंबई महापालिका असेल, इतर महापालिका असेल, फक्त लुटण्याचं साधन त्या ठिकाणी त्या लोकांनी निर्माण केलेलं आहे। आणि तुम्ही बघितलं असेल आज नीटची परीक्षा असेल, त्यानंतर बाकीच्या सर्व गोंधळ असेल, आज तुम्ही बघितलं असेल फास्ट ट्रॅक मध्ये एखाद्या आरोपीचा हे करतात, इन्क्वायरी लावतात, परंतु आज कुठले मला सांगा या ठाण्यातल्या उरणचा हे बघा तुम्ही
याला अजूनही त्या ठिकाणी सजा झालेली नाही. आज बदलापूरचा असेल किंवा इतर सर्व असतील, या सर्व ठिकाणची जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रातले फक्त फास्ट ट्रॅक हा गोंडस नाव त्या ठिकाणी वापर केलेला आहे, परंतु गुन्हेगार त्या ठिकाणी मोकाट आहेत. ओके. तर पाहिलं तर पंतप्रधानांनी इंधनाचा वापर कमी केला